हिंदू धर्म राखिले स्वराज्य स्वप्न साकारिले गरजुनिया कैलासी स्वराज्य साजरा छत्रपती शिवाजी महाराज तुझं मानाचा दिवा बुजला तुझं मानाचा दिवा बुजला आदरणीय व्यासपीठावर मान्य व शिवप्रेमी मी शिवश्री श्रीकांत गवळी आज आपल्या समोर थोडक्यात शिवकाय यावर विचार मांडणार आहे. 16व्या शतकात आजच्या दिवशी एक तेजस्वी तारा चमकला. शिवनेरीवर तुफानचा गडगडाट झाला. सनई चौघडे वाजू लागले. सह्याद्री सुद्धा धुमधुमली. दीनदलितांचा कैवारी जन्मला. माझा राजा जन्मला. माझा शिवबा जन्मला. शिवनेरीवर शिवबा जन्मला. शिवनेरीवर शिवबा जन्मला. राजांचा अधिपती सर राजांचा अधिपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. तुझा भवानीच्या आशीर्वादाने जिजाऊच्या संस्काराने मार्गदर्शनाने व 18 पगडकाठींच्या माळ्यांना एकत्र घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. शिव छत्रपती म्हणजे मावळीतील बळ. शिव छत्रपती म्हणजे मनगटातील बळ. शिव छत्रपती म्हणजे तलवारीची धार. शिव छत्रपती म्हणजे मनामनातलं बळ. शिव छत्रपती म्हणजे एक विचार. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कोणाला म्हणायचं? ज्यांनी 65 किलोची तलवार वागवली त्यांचे नाव यसाजी. जे 2000 सैन्याशी एकटे लढले त्यांचे नाव बाजी. ज्यांचा हात तुटला तरी ते लढले त्यांचे नाव तानाजी. ज्यांनी 8 तासात दिल्लीहून पुण्यात आणला त्यांचे नाव संताजी. ज्यांनी शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणला त्यांचे नाव धनाजी. जे धनेवाला सामोरे जातात आणि त्याला उभं पडतात त्यांचे नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचे तोरण बांधतात त्यांचे नाव छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी. अरे कापल्या तरी नसा आमच्या तरी उधळ होईल फुग्या रक्ताची. अरे कापल्या तरी नसा आमच्या तरी उधळ होईल फुग्या रक्ताची. फाडली जरी छाती आमची तरी मूर्ती दिसेल शिवरायांची. तरी मूर्ती दिसेल शिवरायांची. छत्रपती शिवाजी महाराजांची अशी शिकवण होती की प्रत्येक स्त्री आपल्या माते समान आहे. महाराजांची शिकवण सर्वांसाठी समान होती. मग त्या पुरुष असो किंवा स्त्री ते इतिहासातील पहिले राजा आहे. सर्व धर्म समभाव सगळ्या जाती पातीला एकत्र घेऊन येण्याची भूमिका माझ्या शिवरायांची होती. हा देश हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे. पीर बाबा असतील किंवा साधू संत असतील त्यांनी दाखवून दिलेले संस्कार आणि विचार माझ्या शिवरायांनी पुढे नेले. म्हणून म्हणतो मंदिर में जाना चुकर चिड़िया मस्जिद में पानी पीती है. मंदिर में जाना चुकर चिड़िया मस्जिद में पानी पीती है और राधा की चोली सलमा बेगम सीते और राधा की चोली सलमा बेगम सीते. असा गंगाजींना तवजीह सांगणारा आपल्याच आहे. म्हणून मला वाटतं की किती मन मोठ्या मातीचा सामावून घेते प्रत्येक जातीचा सामावून घेते प्रत्येक जातीचं. आपल्या महाराजांची विचार करण्याची क्षमता गणिमिकावा बुद्धिमत्ता दूरदृष्टी ज्याचे मी एक उदाहरण सांगतो. रायगडावर एक महादेवाचे मंदिर आहे. मित्रांनो, ते मंदिर कधी लांबून पहा तुम्हाला ते मंदिर मंदिरासारखे दिसेल. पण आत गेल्यावर तुम्हाला महादेवाची पिंड बघायला मिळेल. हे तर आपल्या महाराजांचे कर्तृत्व होते. का बरं मानलं असेल असं कधी प्रश्न पडलाय का? कारण त्या काळात निजामशाह आदिलशाही पद्धती यांची आक्रमण करण्याची भीती होती. महाराजांची बुद्धिमत्ता बघा. मी असलो किंवा नसलो जेव्हा कधी रायगडावर आक्रमण होईल तेव्हा तिथली वास्तू जरी राहिली तरी मंदिरातल्या महादेवाच्या पिंडीला हात सुद्धा लागता कामा नये. म्हणूनच महाराजांनी मंदिराला मस्जिदचा आकार दिला. त्यावेळचे रायगड बांधणारे इंजिनियर म्हणजे हिरोजी इंदुरकर. जेव्हा रायगड बांधला तेव्हा महाराजांनी विचारलं, हिरोजी एवढा सुंदर रायगड बांधला, सांगा काय देऊ बक्षीस तुम्हाला? मित्रांनो, हिरोजींना सोने चांदी मुद्रा असं मागता आलं असतं, पण त्यांनी असं न मागता महाराज या किल्ल्यावर महादेवाचं मंदिर बांधलंय. त्या मंदिराच्या पायरीला एक दगड लावायचा आहे. त्यावर माझं नाव लिहायचं आहे. अनुमती द्यावी राजा. कारण जाऊ तुम्ही मंदिरात जाल तर तुमच्या पायाची धूळ माझ्या नावाला लागेल. हेच माझं मोठे भाग्य असेल. मित्रांनो, राजा कसा असावा? राज्य कसं असावं? नीतिमत्ता कशी असावी? धर्म कसा असावा? या सर्व गुणांचे मूर्तिमंत आदर्श उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज.
धन्यवाद. या छोट्या शुभाचा सन्मान करण्याची विनंती मी ताईंना करतोय. याला सन्मान आपण या ठिकाणी करावा. शिराळा ग्रामस्थांच्या वतीने